सुजाता, एका बाजूला इतकी गृहस्वामिनी म्हणून तू त्याच्या पाठीमागे होतीस, मुलांना तू खूप छान पद्धतीने वाढवलेला आहेस, पण तुझा आधार होता तो आई. म्हणजे तू जसं मुलांना मैत्रिणीसारखं वाढवलेलं आहेस तसं तुझी मैत्रीण होती तुझी आई, माझी आई. बरोबर, अगदी बरोबर स्मिता. आणि तो आधार नंतर थोडासा निघून पडला. पण आई माझी म्हणजे कॅन्सरने गेली आणि बरीच वर्ष कॅन्सरने पीडित होती. पण कधीही म्हणजे मी तिच्याकडून खूप शिकले की कितीही ती त्रासात असली तरी नेहमी हसतमुख. आणि कधीही आता मला वीट आलं किंवा नेहमी इव्हन एकदम बेड रिडन असताना सुद्धा ती तेच म्हणायची की आता मला तिकडे माझ्या मुलांनी घर बदलले अमेरिकेत, तिकडे जायचं आहे, नवीन हे बघायचं आहे, मी ऑस्ट्रेलिया बघितलं नाही आहे, तिकडे जायचं आहे. नो, शी वॉज ऑलवेज सो पॉझिटिव्ह की त्यातून मी शिकले की आपल्याला कितीही त्रास झाला तरी इफ यू आर पॉझिटिव्ह, तुम्ही लोकांना तुमचा त्रास होत नाही आणि सगळ्यांना असं छान वाटायचं. म्हणजे कोणाला असं वाटलंच नाही की ती इतकी सफर करत असेल. म्हणजे तिच्याकडे बघून तुम्हाला वाटलं नसतं की तुम्ही फिजिकली कुड सी, पण असं बघून ना ती बाई इतकी हसरी होती. आणि अगदी फक्त एक दिवस जायच्या आधी मला वाटतं ती बोलली असेल की कंटाळा आला गं, असं कधीही बोलली नव्हती त्याच्या तोपर्यंत ती. आणि बरेच वेळा म्हणजे ती इतके वेळा हॉस्पिटलमध्ये जाऊन परत येणं झालंय तिचं की ते सगळं आपल्याला शिकवतं. आणि मग आई एक वेगळंच असतं, कारण आईशी तुम्ही ज्या गप्पा मारू शकता ना आणि ज्या काही गोष्टी आपल्याला कळतात, गॉसिप करू शकतात, तसं वडिलांशी नाही करू शकत. बरोबर बरोबर. त्यामुळे कित्येक वेळेला आमचे कार्यक्रम पाहून तुझ्या आईने आमचं खास कौतुक केलेलं आहे. त्यावेळेला आम्हाला इतका आनंद व्हायचा की सुजाताच्या आईने आमचं, कारण ती स्वतः मराठी उत्तम आणि शिक्षिका होती. त्यामुळे. आणि प्रदीप तर काय लाडका जावई, त्याचं किती भरभरून कौतुक ना. खूपच कौतुक होतं. मला वाटतं त्या फक्त गोष्टींमध्ये तुझं क्रॉस व्हायचा की आई वडिलांना दोघांनाही प्रदीपचं प्रचंड कौतुक आहे. आणि वडिलांचे आई वडील दोघे रंगकर्मी होते, पूर्वी नाटकातून वगैरे. वडील बर्मशेल मध्ये असून सुद्धा ते नाटकातून वगैरे कामं करायची, ते बर्मशेलच्या वगैरे. त्यामुळे आमच्या घरी ते म्हणजे हौशी सगळे. प्रदीप, आपले घर म्हणजे आई किंवा वडील जेव्हा जातात त्यावेळेला फक्त असं खूप दुःख होतं, पण त्यातले अंश सगळे ते आपल्या मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये ठेवून जातात. आणि तेच खरं, ते सगळं आहे ते मला वाटतं सुजाताकडे आलेलं आहे, नाही का. ते आई गेली ह्याचं दुःख एक वेगळं आहे, पण अंश ते. पण घरात एक मुलगा मुलगी म्हणजे तेच आपल्याला जी मुलं असतात ते त्याच्यासाठी असतात. म्हणजे आपण एक कंटिन्युएशन असतं, मग आपण त्याच्यामध्ये. आणि कसं असतं स्मिता की प्रत्येक माणसाला आपल्या अतिशय जवळचे म्हणजे त्याचे सासू सासरे आणि त्याचे आई वडील हे जाणं प्रत्येकाच्या वाट्याला असतंच आणि येतच ते. पण ते गेल्यानंतर असं वाटतं की आपला काहीतरी आधारच सुटला असं वाटतं. पण त्याच्यावर तुम्ही मात करून तुमच्या मुलांकडे बघून त्या मुलांच्यावर चांगले संस्कार करून की जे सुजाताने अतिशय समर्थपणे केलं असं मी म्हणतो. बरोबर बरोबर बरोबर. नाही आहेच, म्हणजे जे आहे ते आहेच. ते आहेच, आई म्हणून आपण करायलाच हवं. ह्या इतक्या संपन्न समृद्ध अशा सगळ्या वृत्त निवेदनाच्या या कारकिर्दी, सूत्रसंचलनाच्या कारकिर्दीमध्ये अचानक असं एकदम ब्रेकिंग न्यूज, म्हणजे अशी काय वेगळी काहीतरी ब्रेकिंग न्यूज वगैरे सांगत नाही, या ब्रेकिंग न्यूज मध्ये म्हणजे तू काय सांगशील? तुला किती राग येतो, किती चिड येते? आणि आता तू पण ब्रेकिंग न्यूजचा एक हे झालेला आहे. खरं म्हणजे काय माहितीये का की ह्या 24 तास ज्या चॅनेल्स आहेत त्या 24 तास चॅनेल्सवर देखील जास्तीत जास्त 3 किंवा 4 मिनिटं बातम्या लोक पाहत असतात 24 तास चॅनेलवर. कारण काय असतं की तुमचं ते सतत 30 व्हिज्युअल तेच दाखवत असतात. मला एकदा आठवते की कुठंतरी औरंगाबाद का कुठंतरी काहीतरी एक दारुडा होता आणि तो दारू पिऊन मी आरटीओचा ऑफिसर आहे म्हणून रिक्षावाल्यानं मारायला लागला. मग रिक्षावाल्याने काही वेळाने लक्षात आलं की हा दारुडाच आहे, हा आरटीओचा ऑफिसर नाहीये. मग त्यांनी त्याला चोपलं, मग ते पोलिसाकडे घेऊन गेले. आता ही सगळी व्हिज्युअल चॅनेलकडे आलेली होती. आता ही व्हिज्युअल आल्यानंतर जेव्हा मला सांगितलं की या बातमीबरोबर भिडे आपल्याला 10 मिनिटं खेळायचंय, आता 10 मिनिटं बातमी बरोबर खेळायचंय म्हटल्यानंतर काय ते सारखी ती व्हिज्युअल दिसत आहेत. तो आरटीओ ऑफिसर म्हणतोय, तो रिक्षावाल्याला मारतोय, रिक्षावाले त्याला मारतायत, पोलीस म्हणतायत. आणि पोलिसांना मी विचारतो इन्स्पेक्टरला, तो म्हणतो नाही काही नाही, अशी फुटकळ केस आहे. कोणीतरी दारू पिऊन माणूस आला होता, काहीतरी दम देत होता, त्याला पकडून ठेवलेला आहे, दारू उतरली की पाठवून देऊ घरी. 10 मिनिटं खेळायचं असं होतं या 24 तास चॅनेल मध्ये होतं. कारण ती व्हिज्युअल जी असतात ना ती इतकी एम्पॉवरिंग असतात की मीडियम इज द मेसेज म्हणतो ना, तशी ती व्हिज्युअल हाच मेसेज होऊन बसतो. मग त्याच्यात खरंच बातमी आहे का? प्रदीप, आम्हाला थोडंसं करून दाखव, कारण अशा पद्धतीचा पोरकटपणा तुझ्या तोंडून ऐकताना आम्हाला खरं एक जोक म्हणून मजा येईल. खरं नाही म्हणजे आता तो चाललेला आहे, ते चाललेला आहे. आता ते व्हिज्युअल तर चाललेले आहेत आणि त्या बातमीवरून आपण हटलेलो नाहीये. तर आपण पाहत आहात की तो आता स्वतःला आरटीओ म्हणवणारा जो कोणीतरी जो दारुडा आहे तो कशा पद्धतीने त्या रिक्षावाल्याला मारतोय बघत आहे तुम्ही. अर्थात रिक्षावाले काय थोडेच नाही, त्या थोड्या वेळाने कळलेले आहे रिक्षावाल्यांना. आणि ती सेनेची युनियन आहे, तर त्यामुळे त्यांनी पुन्हा आपले हात मारून घेतलेले आहेत त्याच्यावर.
आणि त्याला सरळ पोलीस स्टेशनवर घेऊन गेलेले आहेत आणि पोलीस स्टेशनवर जे इन्स्पेक्टर आहेत त्यांच्याशी आपण आता बोलूया, त्यांना विचारूया ते काय म्हणतात याबद्दल. इन्स्पेक्टर, तुम्ही सांगाल हो काय नेमकं झालेली घटना, काय घडलेली आहे? इन्स्पेक्टर सांगत काय नाही, दारुडा आहे. मला एक नेहमी असं वाटतं की या 24 तास बातम्यांचे जे चॅनेल आहेत त्यातले काही चॅनल सोडले ते काहीतरी एक विवेकाने जर चॅनल चालवला तर त्याची चॅनलची क्रेडिबिलिटी वाढू शकते. पण समहाऊ भारतीय एकूण मानसिकता, त्यानंतर इथली अशिक्षित लोक असणं, या सगळ्यामुळे तो प्रिन्स जेव्हा ते आता ह्याच्यात पडतो बोरवेलच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा रात्रभर बोरवेलमध्ये पाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी बागेत फिरायला गेल्यानंतर एक बाई मला सांगते, रात्रभर मी झोपले नाही हो, त्या प्रिन्सचे डोळे किती टपोरी दिसत होते. 24 तास ते टपोरे प्रिन्सचे डोळे दाखवत सुटतात त्याच्यावर. आणि म्हणून असं सगळं पाहिल्यानंतर आमिर खान सारखा एक उत्तम अभिनेता असं म्हणतो की मी आता पुन्हा दूरदर्शन पाहायला लागलो आहे. अरे वा. प्रदीप, महाराष्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सव पूर्ण झालेला आहे. महाराष्ट्राचा जेव्हा इतिहास लिहायला घेत आहेत त्यावेळेला प्रदीप बेडे यावर एक 10 पानं लिहिलेली जाणार आहेत. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राचं येणारं पुढचं स्वप्न, त्याच्याविषयी काय सांगशील? कसा असावा महाराष्ट्र? एक आहे की महाराष्ट्राचा आमच्या लहानपणी एक लोकांच्या मनामध्ये एक आपलं राज्य चांगलं व्हावं अशा तऱ्हेची भावना होती. शिक्षक या गोष्टीला जितकं महत्व होतं, खेडोपाडी मला आठवतं की माझ्या आई वडिलांच्या बदली झाल्यानंतर गावकऱ्यांनी वडिलांना सांगितलं की भिडे सर तुम्ही जाऊ नका, इथं आम्ही तुम्हाला घर देतो, घर बांधून देतो. तर शिक्षक म्हणजे अमर्त्य सेन जे सांगतो की शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं नाही तर कुठलाही तुमचा देश म्हणा किंवा राज्य मागासलेलं राहील. आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये देखील मुंबईमध्ये जेव्हा 60% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते तेव्हा श्रीमंत आणि गरिबांच्यातली जी दरी मी पाहतो तेव्हा खरंच ही प्रगती होणार आहे का हे लक्षात येत नाही. त्यानंतर आजूबाजूला माजलेला हा जो भ्रष्टाचार आहे, बोकाळलेला जो भ्रष्टाचार आहे, ज्या पद्धतीने म्हणजे मला परवा कोणीतरी असं म्हणालं की मुंबईतलं जे एकूण संपूर्ण व्यवस्था शासकीय मुंबई आणि महाराष्ट्रातली ही इतर राज्यातल्या व्यवस्थेपेक्षा कितीतरी पद्धतीनं पोखरली गेलेली आहे भ्रष्टाचाराने. आणि असं जेव्हा तो म्हणतो याचं कारण म्हणजे मुंबई प्रगत आहे, तिथं पैसा आहे, त्यामुळे तो पैसा येणं केनं प्रकारेनं लोकांच्याकडून काढण्याची वृत्ती जी संपूर्ण दिसते आपल्याला. म्हणजे साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा लोकांना पैसे द्यावे लागतात आणि त्यांची कामं करावी लागतात तर हे जेव्हा दूर होणार नाही तोपर्यंत राज्य खरं त्या अर्थाने पुढे येणार नाही. आणि हा जो संपूर्ण येणं केनं प्रकाराने इकडून तिकडून पैसा काढण्याचा जो मार्ग आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे असं मला वाटतं. आणि आता मी असं पाहतो, मी 35 वर्ष बातम्या असतो, अनेक सरकार पाहिली, अनेक मुख्यमंत्री पाहिले, मला प्रकर्षानं जाणवतं की ह्याच्यात दिवसेंदिवस अवमूल्यन होत चाललेलं आहे. पण तुझ्यासारखी आता इतके चांगली माणसं इथे आहे, तू एक इन्स्टिट्यूट आहेस, विचार, आचार, सत्सत, विवेक, बुद्धी, समृद्धी आणि सदाचार या सगळ्याचा एक तू परिपाठ आहे. तू आता म्हणजे हातामध्ये ते काम घे आणि चांगली पिढी उत्तम. सुजाता आहे तुझ्याबरोबर आणि आमचा सगळा परिवार आता तुझा ऑलरेडी फॅन होता, फक्त कधी येणार असा एवढा विचारत होता. आमच्या या सेलिब्रेशनच्या निमित्ताने तुम्ही 2 दिवस आमच्याबरोबर घालवलेले, त्यामुळे आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला, हृदयामध्ये घर बांधूया, अशा घराला दार कशाला. वा वा, नमस्कार. थँक्यू स्मिता, आभार मनापासून.